चला तर मग हा व्हिडिओ आहे नेक्स्ट मॉर्निंगचा, जिथे आम्ही भुजमध्ये थांबलो होतो ना, रुद्रमध्ये, तिथला. तिथे आम्ही ह्या भुंग्याचं शूट करून घेतलं आहे. अतिशय सुंदर होता ना तो भुंगा. आम्हाला खूप आवडला त्याचा तो स्टे. मस्तच होता आणि सगळ्या फॅसिलिटीज होत्या. AC होता, पाणी होतं 24 तास. पिण्याचं पाणीही अतिशय चांगलं होतं, त्यांनी आणून दिलेलं आम्हाला. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. हे शूट आहे सकाळचं मॉर्निंगचं. हा रुद्र होमस्टे आहे, जसं की मी काल सांगितलेलं माझ्या एपिसोडमध्ये. अतिशय सुंदर एक सिनिक ठिकाणी थांबलं गेलं. म्हणजे आम्ही काही बुकिंग वगैरे प्री बुकिंग केली नव्हती. असंच गेलो, आम्हाला जायचं होतं म्हणून निघालो. असंच जर्नी स्टार्ट केली आणि लकीली आम्हाला अतिशय उत्तम ठिकाणी राहायला मिळालं. म्हणजे राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय अतिशय उत्तम झाली. आणि आमचा प्रवास सुरू झाला आहे व्हाईट रनसाठी, म्हणजेच व्हाईट सॉल्टकडे जाण्याचा. हा छकडा गेला आत्ता बाजूने. त्याकडे जशा रिक्षा असतात तशा इथे छकडे असतात पुढे भुजमध्ये गेलो की. तू माझ्या कॅमेऱ्यामध्ये. हे आता आपण आलो आहे टेंट सिटीच्या जवळच आलो आहे आपण, म्हणून हे सगळे झेंडे आजूबाजूला स्वागतासाठी लावले आहेत. ही टेंट सिटी आहे, सुरू झालं. हा टेंट सिटी आहे धोर्डोमध्ये, धोर्डो टेंट सिटी. अजून एक टेंट सिटी येणार आहे, ही तर धोर्डोची आहे, सांगते पुढे. आम्ही तिथेही गेलो होतो बघायला आणि ह्यावेळी फर्स्ट टाईम तिथे टेंट सिटी उभारली होती. ते ठिकाणी मी तुम्हाला दाखवेन. आत्ता आम्ही रनच्या टेंट सिटीमध्ये पोचलो आहे. इथे थोडं फोटोशूट वगैरे केल्यावर आम्ही पुढे गेलो, कारण आम्हाला पुढे बघायचं होते. पुढे पण काही स्पॉट्स आहेत. व्हाईट रन तर आहेच. आता व्हाईट रनला जाण्यासाठी इथून काही बसेस सुटतात आणि त्या बसेसनेच तुम्हाला आतमध्ये नेतात. तुम्हाला तुमची कार असेल तर तिथे पार्क करायला अशी स्पेशियस मस्त जागा आहे, तिथे पार्क करायची, फ्रेशन अप व्हायचं आणि मग पुढे जायचं. इथे बसायचं बसमध्ये, तिथे बस स्टँडवर, आणि मग पुढे व्हाईट रनसाठी जायचं. तिथे मग तुम्हाला उंट वगैरे काही राईड वगैरे हवी असेल तर ती करायची. पण उंट ना तिथे आतमध्ये व्हाईट रनमध्ये नाही आहेत. हा जो कॉरिडॉर दिसतो ना, तिथे साईडने होते म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा. कारण व्हाईट रनमध्ये जायला उंटांच्या परवानगी नव्हती उंटांना, असं काहीतरी त्यांचं ते उंटवाले आम्हाला म्हणाले. म्हटलं ठीक आहे. मग तिथल्या तिथे आम्ही तो एक एक्सपिरियन्स म्हणून घेतला, कारण फोटो छान येतात तिथे आणि आम्ही ते फोटो वगैरे काढून घेतले. एक अविस्मरणीय एक्सपिरियन्स म्हणावा त्याचा. कारण व्हाईट सॉल्टमध्ये जाणं, ते ही कार घेऊन आमच्यासाठी थोडीशी ॲडव्हेंचरस ट्रिपच होती ती. 2000 किलोमीटर जाणं मुंबईपासून दूर, पण छान आहे, मजा आली. हा तो बस स्टँड. आम्ही हा परतीचा जो प्रवास केला व्हाईट रनमधून पुन्हा आणायचा, त्याचं आहे ते. आत्ता आपण पोचलो आहे व्हाईट सॉल्टच्या इथे चालताना थोडं सांभाळून चालायचं. जर म्हणजे स्पोर्ट्स शूज नसतील तर कदाचित थोडंसं स्लिपरी वाटतं आपल्याला. सवय नसते ना आपल्याला चालायची त्याच्यावरून, पण छान असतं, असं मस्तच दिसतं. आणि वातावरण पण एकदम क्लीन आहे तिथे प्रदूषण नाही आहे अजिबात, शून्य, म्हणजे नाहीच आहे प्रदूषण. त्याच्यामुळे तो क्लॅरिटी खूप असते आपल्या पिक्चरला वगैरे, आणि फोटो अतिशय सुंदर येतात त्या बॅकग्राऊंड आणि आकाशाचं ब्लूमध्ये. हे बघा, हा एक फोटो आमच्या ह्यांनी काढला आहे, सुंदर फोटो आहे, माझा आवडता फोटो आहे तो. हे माझं रील शूट साठी चाललं आहे, अवॉइड करा. आय एम नॉट दॅट मच गुड डान्सर. सीझन नुकताच सुरू झाला होता यांचा रनचा,
तेव्हा खूप कमी होते तिथे उंट वगैरे, पण उंटावरची सवारी करून बघा एकदा, एक्सपिरियन्स घेऊन बघा जर केली नसेल कधी तर. हा काळूडोंगरचा एक पॉईंट आहे तिथे, म्हणजे व्हाईट रनमधून आपण काळूडोंगरला जायचं तिथे. तिथून पण अतिशय सुंदर व्ह्यू आहे, पूर्ण व्हाईट रनचा व्ह्यू. ते पाणी जे आहे व्हाईट रनच्या बाजूला ते, आणि तिथेच आर्मीचा बेस कॅम्प पण आहे, कारण पाकिस्तानची बॉर्डर खूप जवळ आहे, काही मीटर अंतरांवरच आहे इथे. तो एक बघण्यासारखा पॉईंट. काळूडोंगरला जाताना अजून एक पॉईंट लागतो, तो म्हणजे हे मॅग्नेटिक क्षेत्र म्हणून आहे, चुंबकीय क्षेत्र. इथे गाडीचं इंजिन बंद करायचं आणि गाडी पुढे मागे व्यवस्थित सरकते. आता बघा, गाडी आपोआप मागे जाते विदाऊट पॉवर, विदाऊट इंजिन पॉवर. हेच बॅग आहे, म्हणजे हे मॅग्नेटिक झोन म्हणूनच त्याला असं म्हणाले आहे. म्हणजे कसं आहे ना, कुदरत का करिश्माच येतो. आणि माझे यजमान खूप असे खुश झालेत ते पाहून, ते अनुभवून. हा अनुभव घेण्यासारखा असतो.